आता भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही उमेदवारी लढवतोय। साधारणतः प्रत्येक जण या निवडणुकीच्या धमधमीमध्ये प्रत्येक जण एस आपल्या प्रतिक्रिया चालू आहे। त्याच्यामध्ये सगळेजण प्रत्येक तिकीट मागे पुढे करतात। माझं एक मत असं आहे, माझी उमेदवारी मी स्वतः मागत नाही। माझी उमेदवारी आहे ही जनता मागते, माझी उमेदवारी माझे नागरिक मागतात आणि माझे लोक हा जमीन समुदाय आहे, माझा विकास आहे तो माझी जी उमेदवारी मागते। आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी एक अजेंडा आहे। त्या अजेंडामध्ये असं आहे की सर्वे मध्ये ज्याचं नाव येईल त्यालाच या ठिकाणी उमेदवारी दिली जाते। आणि मला खात्री आहे, कारण मी गेले 25 वर्षापासून किंवा मागच्या 2017च्या निवडणुकीनंतर आजपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे। आणि काम करीत असताना संपूर्ण वार्डामध्ये 100% जेवढी कामं झाली, साधारणतः मी साधारणतः 450 कोटीची कामं या प्रभाग क्रमांक 27 मध्ये मी केलेली आहेत। त्याच्यामध्ये सर्व 100% मंजुरी चंद्रकांत नखाते यांनी घेतलेली आहे। यदा कदाचित त्या श्रेय कोणी घेण्याचा प्रयत्न करीत असेल तो भाग वेगळा आहे, परंतु खरं ही जनता आहे, ही जनता माझ्या बरोबर आहे। आणि त्यांच्यामुळं त्यांच्या आशीर्वादाने खरं तर कारण मी केलं असं म्हणण्यापेक्षा माझे सर्व जो विकास झालेला आहे त्या जनतेच्या सहकार्याने झालेला आहे। माझ्या महिला भगिनी आज जेवढा जनसमुदाय जमलाय, आताच्या काळावर मुंबईमध्ये तुम्ही पत्रकार मंडळी आहोत, तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक जण याच्यामध्ये काम करीत असताना, प्रचाराच्या माध्यम राबवित असताना त्याच्यामध्ये जी जनता जमा केली जाते, पेड म्हणून जनता जमा केली जाते। पण माझा हा जनसमुदाय जमलेला आहे, विदाऊट पेड आहे। आणि तो शेवटपर्यंत मला तो असाच नागरिकांचा पाठिंबा आहे। कारण मी एक सांगतो की मी लहानपणापासून जनतेची सेवा केलेली आहे। भाजपचं मला सांगलं, भाजपचा अजेंडा असा आहे की जो काम करतो तो जनतेपर्यंत पोहोचतो, तो जनतेपर्यंत पोहोचतो, त्याची सर्वेमध्ये त्याचं नाव ऑटोमॅटिक येतं। जो जनतेची सेवा करणार आहे तो प्रत्येकाच्या तोंडामध्ये जो माणूस असतो आणि जो माणूस असतो त्यालाच तो भाजप तिकीट देतात। मतदारांचा ठाम विश्वास माझाही त्यांच्यावर आहे आणि त्यांचाही माझ्यावर आहे। त्यामुळे जनता मला सोडून बाकी बाहेर कुठे जाणार नाही हा 100% विषय आहे। आणि मी जो गेल्या एनसीपी मध्ये असावे सुद्धा मी पॅनल प्रमुख होतो, त्यावेळेस मी पॅनल निवडून आणलेलं आहे। आता भाजपमध्ये आलो, भाजपमध्ये सुद्धा मागच्या 2017ला संपूर्ण पॅनल निवडून आणलेला आहे। आणि आता भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रमुख शत्रुघ्नजी बाप्पू काटे आणि तसेच आपले लोकप्रिय आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या माध्यमातून जे उमेदवार देतील तो पूर्णपणे पॅनल निवडून आणण्याची जबाबदारी माझी राहील।